ऑल इन वन एज्युकेशन मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या चॅनलवर आपण रोज बोलले जाणारे इंग्लिश मराठी वाक्य बघत असतो. तर या व्हिडिओमध्ये आपण असेच रोज बोलले जाणारे डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस पाहणार आहोत. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या. बघा, आपल्याला काहीतरी करावं लागेल. वी विल हॅव टू डू समथिंग. आपल्याला वाट पाहावी लागेल. बघा, इथे आपल्याला म्हणजे काय तर वी त्यानंतर इकडून सुरुवात लागेल. ठीक आहे, भविष्यकाळ. ठीक आहे, त्यामुळे आपण विल पाहावी लागेल, विल हॅव टू वेट. ठीक आहे, वी विल हॅव टू वेट. आपल्याला पायी जावं लागेल. आपल्याला यासाठी आपण वी वापरतो. जावं लागेल यासाठी विल हॅव टू गो पायी ऑन फूट. ठीक आहे, सॉरी, ऑन फीट. वी विल हॅव टू गो ऑन फीट. आपल्याला कोणाला तरी विचारावं लागेल. वी विल हॅव टू आस्क समवन. आपल्याला लगेच निघावं लागेल. वी विल हॅव टू लिव्ह इमिडिएटली म्हणजे काय, लगेच. ठीक आहे, लगेच. तुला माझ्यासोबत यावं लागेल म्हणजेच यू विल हॅव टू कम विथ मी. तुला लवकर ठरवावं लागेल. यू विल हॅव टू डिसाईड सून. ठीक आहे, लवकर म्हणजे काय, सून. तुलासाठी यू घेतला आपण. ठरवावं लागेल, विल हॅव टू डिसाईड. ठीक आहे, यू विल हॅव टू डिसाईड सून. तुला तुरुंगात जावं लागेल. यू विल हॅव टू गो टू जेल. तुला पुस्तक लिहायला पाहिजे. बघा, आता तुला पुस्तक लिहायला पाहिजे. आता इथे आले शूडवरचे उदाहरणं आलेले आहेत. ठीक आहे, वाक्य शूडवरचे. तर तुला पुस्तक लिहायला पाहिजे, यू शुड राईट अ बुक. बघा, तुलासाठी आपण घेतलो यू. लिहायला पाहिजे यासाठी आपण घेतलं शुड राईट. ठीक आहे, आणि अ बुक म्हणजे काय तर पुस्तक. अगोदर करता, त्यानंतर इकडनं सुरुवात. लिहायला पाहिजे, शुड राईट, त्यानंतर पुस्तक म्हणजेच अ बुक. यू शुड राईट अ बुक. ट्रान्सलेट ही कसं करायचं तेही यामध्ये तुम्हाला कळेल. ठीक आहे, तुला गोष्टींचं पुस्तक वाचायला पाहिजे. तुला म्हणजे यू, वाचायला पाहिजे, शुड राईट, गोष्टींचं पुस्तक, अ स्टोरी बुक. समजलं? तुला गोष्टींचं पुस्तक वाचायला पाहिजे, यू शुड रीड अ स्टोरी बुक. तुला घर विकत घ्यायला पाहिजे. बघा, तुलासाठी आपण यू वापरलं. त्यानंतर घ्यायला पाहिजे, विकत घ्यायला पाहिजे. ठीक आहे, विकत घ्यायला पाहिजे, शुड बाय. घर म्हणजे काय, अ हाऊस. यू शुड बाय अ हाऊस. तुला घर विकत घ्यायला पाहिजे. तुला तुझं घर विकायला पाहिजे. तुला म्हणजे काय, विकायला पाहिजे, शुड सेल. तुझं घर म्हणजेच युअर हाऊस. यू शुड सेल युअर हाऊस. तुला कळायला पाहिजे. तुला म्हणजे आपण घेतलं यू. पाहिजेसाठी आपण वापरतो शुड. कळायलासाठी आपण नो, यू शुड नो. बघा, इथे वाक्याचा करता आपण यू घेतला. ठीक आहे, त्यानंतर वाक्याच्या या उजव्या साईडने सुरुवात करायची. आपण डावीकडून उजवीकडे लिहितो ना मराठी भाषा. तर डावीकडे यायचं आणि इथून सुरुवात करायची. बघा, यू पाहिजे आहे तर आपण पाहिजेचं काय येतं, शुड. कळायला नो, यू शुड नो. तुला आता ते विसरायला पाहिजे. तुला म्हणजेच काय तर यू, विसरायला पाहिजे, शुड फॉरगेट इट नाव. तुला आता ते विसरायला पाहिजे, यू शुड फॉरगेट इट नाव. यू शुड
फॉरगेट विसरायला पाहिजे ते म्हणजे इट, नाव म्हणजे आता. यू शुड फॉरगेट इट नाव. ऐकायला पाहिजे, तू त्याचा सल्ला ऐकायला पाहिजे. यू म्हणजे तू म्हणजे यू ऐकायला पाहिजे. ऐकायला पाहिजे म्हणजे काय? शुड लिसन. शुड लिसन टू त्याचा सल्ला, हिज ॲडवाईस. यू शुड लिसन टू हिज ॲडवाईस. तू खुश व्हायला पाहिजे. तू खुश व्हायला पाहिजे. तू म्हणजेच यू व्हायला पाहिजे. शुड बिकम खुश, हॅप्पी. यू शुड बिकम हॅप्पी. बघा ना, यू वाक्याचा कर्ता घेतला यू, त्यानंतर पाहिजेला शुड, व्हायला म्हणजेच होणे काय? बिकम, आणि खुश म्हणजेच हॅप्पी. तू मला विचारायला पाहिजे होतं. तू मला विचारायला पाहिजे होतं. आता इथे बघा, इथे काय आहे? हे वाक्य जरा नीट बघा. आपण इथे बघितला, तुला पुस्तक लिहायला पाहिजे, तर इथे फक्त शुड वापरलंय. आणि इथे काय आहे बघा? शुड हॅव आहे. इथे शुड हॅव आहे. तू मला विचारायला पाहिजे होतं. हॅव घेतलं त्यामुळे पाहिजे होतं आलं. जर फक्त शुडच असतं तर तू मला विचारायला पाहिजे होतं. यू शुड हॅव आस्क्ड मी. इथे बघा क्रियापदाचं तिसरं रूप आले. ठीक आहे, हे आस्कचे आहे नाही, क्रियापदाचं तिसरं रूप. तू मला विचारायला पाहिजे होतं. यू शुड हॅव आस्क्ड मी. आणि फक्त इथे शुड असतं ना, हे हॅव जर नसतं इथे, तर तू मला विचारायला पाहिजे, फक्त एवढं झालं असतं, होतं आलं नसतं या वाक्यामध्ये. ठीक आहे. तू मला सांगायला पाहिजे होतं. तू मला सांगायला पाहिजे. आपण आता एवढंच बघा अगोदर, तू मला सांगायला पाहिजे हेच सेंटेन्स आहे. ठीक आहे. तर मग काय होईल? यू शुड टेल मी. टोल्ड नाही होणार, टेल मी होणार. ठीक आहे. आणि आता इथे काय आहे? तू मला सांगायला पाहिजे होतं आलं असल्यामुळे आता यू शुड हॅव टोल्ड मी. V3. ठीक आहे, हे क्रियापदाचं टोल्ड, टेलचं टोल्ड, हॅवच्या नंतर टोल्ड, क्रियापदाचं तिसरं रूप शुड हॅव. तू मला सांगायला पाहिजे होतं. यू शुड हॅव टोल्ड मी. तू मला माहिती द्यायला पाहिजे होती. बघा, ही डेली यूज सेंटेन्सेस आहेत मित्रांनो, हे तुम्ही पाठ करून ठेवा. तू मला माहिती द्यायला पाहिजे होती. तू साठी यू घेतला आपण, त्यानंतर पाहिजे होती, शुड हॅव, माहिती द्यायला पाहिजे होती. तू मला माहिती द्यायला पाहिजे होती, तर यू घेतलं आपण तू साठी, द्यायला पाहिजे होती, शुड हॅव, माहिती इन्फॉर्म मी. ठीक आहे, यू शुड हॅव इन्फॉर्म मी. तू त्याच्या थोबाडीत मारायला पाहिजे होती. यू शुड हॅव स्लॅप्ड हिम. यू शुड हॅव स्लॅप्ड हिम. असं म्हणायचं नाही मित्रांनो, स्लॅप्ड असं बोलायचं नाही, याचा उच्चार स्लॅप्ड असा करायचा नाही, तर आपण स्लॅप्ड. ठीक आहे, स्लॅप्ड. यू शुड हॅव स्लॅप्ड हिम. तू जास्त काळजी घ्यायला पाहिजे होती. तू जास्त काळजी घ्यायला पाहिजे होती. यू शुड हॅव टेकन मोर केअर. यू शुड हॅव टेकन मोर केअर. त्याने निमंत्रण नाकारायला पाहिजे होतं. त्याने निमंत्रण नाकारायला पाहिजे होतं. ही शुड हॅव, त्यानेच काय? ही शुड हॅव रिफ्युज्ड इन्व्हिटेशन. आता इथे रिफ्युज्ड म्हणण्यापेक्षा रिफ्युज्ड असं म्हणा. ही शुड हॅव रिफ्युज्ड इन्व्हिटेशन. त्याने जास्त सतर्क राहायला पाहिजे होतं. त्याने जास्त सतर्क ही शुड हॅव बीन मोर अलर्ट. ही शुड हॅव बीन मोर अलर्ट. अलर्ट म्हणजे काय? तर सतर्क. ठीक आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.